नमस्कार, मैं आसफान शाह। महाराष्ट्र सरकार में खाद्य और नागरिक आपूर्ति मंत्री छगन भुजबल जो आए दिन अपने बयानों के चलते सुर्खियों में बने रहते हैं। भुजबल नासिक दौरे पर आए थे, जहां उन्होंने सरकार के द्वारा किए जा रहे विकास कार्यों का जायजा लिया। शिंदे सरकार में किए जा रहे विकास कार्यों को बखान करते हुए कहा कि लाडली बहना योजना से राज्य की बहनों को लाभ मिल रहा है, जबकि विपक्ष इस योजना के बारे में दुष्प्रचार कर रहा है। नासिक दौरे पर आए छगन भुजबल ने नर पर नदी परियोजना का जिक्र करते हुए कहा कि इस परियोजना का प्रस्ताव मेरे द्वारा तब रखा गया था जब मैं विपक्ष के नेता था। आगे उन्होंने कहा कि मराठवाड़ा के लिए ये परियोजना काफी महत्वपूर्ण है। कहा कि जिस राज्य में बारिश होती है, पानी उसी राज्य का होना चाहिए। असं आहे ना की ह्या नारपार आणि पलीकडे जाणारं जे पाणी आहे या संदर्भामध्ये तुम्हाला कल्पना असेल की मी विरोधी पक्षात असताना आम्ही सगळे वेलमध्ये बसून जे आहे सत्याग्रह केला होता। तो यासाठी की माझं असं म्हणणं आहे की तापी नदीचं जे पाणी येत आहे त्याच्यातले जळगावला 99 TMC पाणी आम्ही अजून घेऊ शकलो नाही, म्हणून ते पलीकडे जात आहे। अधिक नारपार या सगळ्या गोदावरी खोऱ्यामध्ये जवळपास 55 TMC पाणी आहे असं माझं स्वतःचं मत आहे, ज्याच्यावर मी अनेक वेळा मीटिंग सुद्धा घेतलेल्या आहे। आता हे पाणी आणण्यासाठी उचलण्यासाठी खूप पैसा लागतो, ते बरोबर आहे। म्हणून मी वारंवार सांगितलं आहे की ज्याप्रमाणे मला वाटतं तेलंगणा आंध्र की तेलंगणा ते कलमेश्वर तो प्रकल्प जो आहे त्याने 350 हॉर्स पॉवरचे जे आहेत पंप लावले आणि ते पाणी जे 700 मीटर वरती उचलून त्या ठिकाणी काम करतात तेलंगणा। माझं म्हणणं हेच आहे की मराठवाड्याला जर पाणी आपल्याला पूर्णपणे जर ह्या अडचणीतून दूर करायचं असेल तर मी आता जे सांगितलं हे सगळं पाणी जे आहे उचलून आपल्याकडे आणलं पाहिजे आणि ते मराठवाड्याकडे पाठवलं पाहिजे। कारण इतर कुठूनही मराठवाड्याला पाणी मिळण्याची अपेक्षा आशाच नाही ना। पाऊस कुठे पडणार? पाऊस जो पडतो आहे आणि कायदा असा आहे या देशाचा, ज्या राज्याच्या भूमीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्यात। पण हे जर पाहिलं तर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर पाणी आपण आणू शकतो। प्रश्न पैशाचा आहे, ठीक आहे। केंद्र सरकारने मदत नाही केली तो त्यांचा भाग वेगळा, परंतु पहिला भाग म्हणून अलीकडे जे आहेत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांनी 10 TMCच्या बाबतीमध्ये जे आहे ठराव मंजूर करून जो आहे आम्ही आमचे पैसे खर्च करू ना। वहीं भुजबल ने महाराष्ट्र विधानसभा चुनाव टालने के सवाल पर कहा कि पिछली सरकार बनने में टाइम लगा था, कार्यकाल देर से शुरू हुआ था, इसलिए चुनाव उसी हिसाब से देर से हो रहा है। असं काही नाही आहे। असं आहे, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की ज्या वेळेला मागच्या वेळेला आमची निवडणूक झाल्यानंतर लवकर काही सरकार स्थापन झालं नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवट सुद्धा लागली होती, बरोबर आहे। आणि म्हणजे आमची विधानसभा मुळात उशिरा गठीत झाली, तिथून मग 5 वर्षाचे मोजायचे झाले तर आम्हाला वेळ आहे। त्या वेळेपर्यंत मग कधी पण निवडणुका होऊ शकतात। विधानसभा चुनाव को लेकर छगन भुजबल ने कहा कि मैं एवला लालसंग गांव सीट से चुनाव लड़ूंगा, जहां की जनता मुझे भारी मतों से जिताएगी, उसके बारे में आप मत सोचिए। इसी के साथ नासिक मुंबई हाईवे पर भुजबल ने कहा कि कार्य प्रगति पर है, लेकिन इसमें और तेजी लाने की जरूरत है। ठीक आहे, विरोधक ते बोलणारच ना, ते काय आमची स्तुती करणार का? म्हणून तर ते विरोधक आपण म्हणतो ना। विरोधकांचं काम आहे कुठच्याही सरकारचं कुठच्याही कृतीवर जे आहे आक्षेप घेणं, विरोध करणं, हे त्यांचं काम आहे। परंतु आपल्याला कल्पना आली असेल का की आतापर्यंत जो 3,500 कोटीचा बटवारा झालेला आहे, 70 लाख लोकांपर्यंत जे भगिनींपर्यंत पैसे पोहोचलेत 3 दिवसापूर्वीची माहिती। 1,35,00,000 भगिनी अप्रूव्ड झालेल्या आहेत, मंजूर केलेल्या आहेत। काही भगिनींच्या बाबतीमध्ये जे आहेत आधार कार्ड आणि बँक खातं याचं काही जुळवाजुळव होत नाही, ती सुद्धा जे आहे कलेक्टर आणि त्यांचे सगळे रेव्हन्यूचे सगळे अधिकारी आणि आम्ही सुद्धा आमचे कार्यकर्ते
ते म्हणून जे आहे आम्ही हा सगळा प्रश्न जो आहे ज्यांचे आधार कार्ड जुळत नाहीत त्याच्यावर अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही प्रगती केली आहे. असं आहे की मी येवला लासलगाव मतदारसंघातच निवडणूक लढवणार आणि परत तिथे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. त्याच्याबद्दल जे आहे आपण उगीच काही त्रास घेऊ नका, विचार करू नका, चर्चा करू.